चला आज आपण कैरीच्या वेगवेगळ्या 7 प्रकारच्या रेसिपी पाहूयात, ज्या बनवायला अगदी सोप्या पण खायला एक नंबर लागतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्या रेसिपीज ट्राय करून पहा। आता पाहूयात सगळ्यात पहिली रेसिपी, अगदी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यात जास्त बनवली जाते। यासाठी एक कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि लांब लांब अशी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, घरचा कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा आणि थोड्याशा गरम तेलामध्ये मोहरी आणि फक्त लसणाची फोडणी करून यावरती टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे मस्त चटपटीत पटकन होणारं कैरीचं लोणचं। नक्की एकदा ट्राय करून पहा। आता पाहूया दुसरी रेसिपी। कैरीची ही रेसिपी तुम्ही जर एकदा बनवली तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल, चवीला एक नंबर आणि बनवायला अगदी सोपी आहे। तुम्ही भात भाकरी चपाती सोबत एन्जॉय करू शकता। तर मोठ्या आकाराची एक कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून ओबडधोबड चिरून घ्यायची, चॉपर मध्ये टाकून घ्यायचं, सोबत लसूण हिरवी मिरची टाकून चॉपर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद टाकून घ्यायची। एका पॅन मध्ये धने, मोहरी, जिरे, बडीशेप, मेथीदाणे आणि काळी मिरी छान खमंग भाजून घ्यायची। थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये वाटून घ्यायची आणि बनवलेली पावडर सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची। सोबतच हिंग टाकून घ्यायचं आणि गरम तेलाची फोडणी करून घ्यायची। व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। तुम्ही महिनाभरासाठी हे लोणचं एन्जॉय करू शकता। एकदम टेस्टी लागतं, नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर फॉलो। तुम्ही जर कैरीची ही रेसिपी एकदा ट्राय केली ना तर भाजीची सुद्धा गरज लागणार नाही। विना भाजी फक्त कैरीच्या या रेसिपी सोबत 2 भाकऱ्या तुम्ही जास्त बनवायला सुद्धा फार सोपी आहे। सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर तेलामध्ये मोहरी, बडीशेप, थोडीशी कलोंजी, हिंग, जिरे आणि लसणाची फोडणी करून घ्यायची आहे। त्याचसोबत यामध्ये चिरलेली कैरी, घरचा कांदा लसूण मसाला, मीठ आणि हळद पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचं, झाकून 5 मिनिटे शिजवायचं। त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं। तयार आहे मस्त अशी गोड आंबट तिखट चटपटीत कैरीची भाजी। नक्की एकदा ट्राय करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर फॉलो नक्की करा। आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची कैरीची रेसिपी, जी अगदी बनवायला सोपी आहे आणि खायला एक नंबर आहे। तर इथे आपण कैरीची डाळ बनवणार आहोत। यासाठी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ कुकरमध्ये टाकून घ्यायची। त्यासोबत 1 टोमॅटो, 1 चिरलेली कैरी, थोडीशी कोथिंबीर आणि घरचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हा कांदा लसूण मसाला मागवायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून मागवू शकता। आता थोडीशी हळद, मीठ आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता 2 शिट्ट्या होईपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचलेला आहे तो। आता इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळ 80% शिजलेली आहे, त्यापेक्षा जास्त डाळ शिजवायची नाही। आता यामध्ये 1 शेवग्याची शेंग चिरून टाकून घ्यायची, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा 1 शिट्टी करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी परफेक्ट अशी डाळ आणि शेवग्याची शेंग व्यवस्थित शिजते। बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आता याला घोटून घेऊयात आणि फोडणी करण्यासाठी घेऊयात। फोडणी करण्यासाठी तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, ठेचलेलं भरपूर असं लसूण, कढीपत्ता हे सगळं छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आणि फोडणी करून घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं ऍडजस्ट करण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकून घ्यायची, मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, 1 उकळी यायला द्यायची आणि 2 मिनिटे लो फ्लेमवरती शिजवायची। तर तयार आहे इथं आपली चटपटीत आंबट तिखट कैरीची डाळ। नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्ही कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका, म्हणजे तुमच्या सुद्धा रेसिपी मला कळतील। आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी। सीझन आहे तोपर्यंत कैरीची ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा। मोठ्या आकाराची एक कैरी स्वच्छ धुवून साल काढून बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर 1 कांदा घ्यायचा, तो देखील बारीक चिरून घ्यायचा आहे। सोबतच 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, तिखट तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून छान खमंग भाजून घ्यायचे। चमचाभर तेलामध्ये जिरे टाकून घ्यायचं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कैरी टाकून घ्यायची, सोबतच मीठ टाकून छान लालसर कलर येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये भरपूर असं लसूण, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे टाकून मिक्स करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर जाडसर असं ओबडधोबड कुटून घ्यायचं। तर तयार आहे इथं आपला झणझणीत आंबट तिखट कैरीचा ठेचा, भाकरी सोबत मस्त लागतो। नक्की एकदा ट्राय करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर फॉलो। आता आपण यानंतरची कैरी राईसची रेसिपी पाहूयात। कैरी राईस तर तुम्ही फार वेळा बनवला असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा। इथे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आणि इतका चवीला अप्रतिम लागतो। तर पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि यामध्ये 2 टोमॅटो चिरून टाकून घ्यायची, कैरी टाकून घ्यायची, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण आणि कांदा, मीठ टाकून झाकून 5 मिनिटे शिजवायचं। त्यानंतर यांची साल काढून घ्यायची, टोमॅटोची, कैरीचा यामध्ये आता गरम मसाला पावडर, हळद आणि घरची कांदा लसूण चटणी टाकून छान असं सगळं मॅश करून घ्यायचं। मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून तेल सुटूसपर्यंत शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर शिजवलेला भात, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक्स करून 1 वाफ काढून घ्यायची। तयार आहे चटपटीत कैरी राईस। नक्की एकदा ट्राय करून पहा।
सगळ्यांना आवडेल. आता आपण पाहूयात सगळ्यांची आवडती आणि कैरीची आंबट गोड रेसिपी बनवायला अगदी सोपी. कैरी घ्यायची, साल काढून खिसून घ्यायची. खिसल्यानंतर एका पॅन मध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं. एक हिरवी मिरची, 2 लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा परतवून घ्यायचा. त्यानंतर खिसलेली कैरी टाकून घ्यायची, मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं. यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चव अजून छान लागते आणि खिसलेलं गूळ टाकून झाकून शिजवून घ्यायचं. इतकं शिजवायचं की यामधलं सगळं पाणी आटलं पाहिजे. त्यानंतर आपला हा कैरीचा गुळांबा बनून तयार होतो. अगदी मस्त लागतो. तर तुम्ही सुद्धा या कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करता का? किंवा तुमच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.